ही गरज या सामाजिक संदेशासह वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा। रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल आडगाव येथे नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष व दक्ष न्यूज चॅनलचे संचालक श्री करणसिंग बावरी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला। झाडे लावणे ही काळाची गरज आहे या समाज उपयोगी संदेशासह विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्याचा स्तुत्य प्रयत्न या कार्यक्रमातून झालाय। कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री SV शिंदे सर यांच्या स्वागतपर भाषणाने झाली। त्यांनी श्री बावरी सरांच्या सामाजिक भान आणि पर्यावरणपूरक विचारांची प्रशंसा करत उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले। लाईफ वर्कर श्री कैलास बागले यांनी पत्रकारिता क्षेत्रातील योगदान विशद करत पत्रकार समाजासाठी किती महत्त्वाचा आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले। नाशिक तालुका पत्रकार संघाचे सरचिटणीस श्री दिनेश पंत ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून भाषण करत ध्येय निश्चितीचे महत्त्व सांगितले। लहानपणापासूनच आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे असा संदेश त्यांनी दिलाय। माजी नगरसेविका सौ शीतलताई माळोदे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सांगितले की प्रत्येकाने आपल्या वाढदिवशी एक झाड लावून त्याचे संगोपन करावे। श्री गणेश भाऊ माळोदे यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत बावरी सरांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे प्रमुख श्री करणसिंग बावरी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना जीवनातील यशासाठी प्रसार माध्यमांचा योग्य वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले। समाजासाठी झटणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे असेही त्यांनी सांगितले। त्या कार्यक्रमाला श्री अमित कबाडे सर, श्री संदीप भोंडगे, संकेत भगाळे, श्री संजय परदेशी, श्री गणेश खराट, श्री अतुल माळेकर व श्री जनार्दन धूम हे मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात श्री RT साठे मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री संतोष फुलमाळी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री जनार्दन धूम यांनी केले। हा कार्यक्रम पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देत सामाजिक जाणीवेच्या पातळीवर यशस्वीरित्या पार पडलाय। मी त्यांना खूप शुभेच्छा देतो। पहिलं तर 5 वर्षापूर्वी सरांनी दक्ष न्यूज युक्तवाहिनी चॅनल सुरू केलं, पण अल्पावधीच्याच काळात उत्तर महाराष्ट्रात एक अग्रगण्य न्यूज चॅनल म्हणून त्यांनी त्यांचा मान मिळवला। म्हणजे ध्येय निश्चिती इतकी पक्की होती की सर्वात पुढे साधारण 10 मीटर भालाखाली फेकला आणि भारतासाठी सुवर्णपदक मिळवलं। एखाद्याने आपला रिपोर्ट ऐकून 2 वर्षापूर्वीच उद्योग सोडून दिला असता, कारण त्यांना रेल्वे क्लास 1 ऑफिसरची चांगली नोकरी होती, सैन्यात पण त्यांची नोकरी होती। जाऊ द्या, पगार तर मिळतोय ना अशा भावनेतून त्यांनी काम केलं असतं आज भारताला भालाफेकीचं सुवर्णपदक मिळालं नसतं। असं तुम्ही सगळ्यांनी एक ध्येय निश्चित करा। कितीही अडचणी आल्या, कितीही तुम्हाला परिस्थितीने साथ दिली नाही, पण तुम्ही आतून जर खंबीर असाल तर सगळ्या परिस्थितीवर मात करता येते तुम्हाला। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि या रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश शाळेच्या सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो की आपण आज माझ्या वाढदिवसानिमित्त जे शुभेच्छा दिल्या त्या माझ्या आयुष्यभर लक्षात राहतील। हा कार्यक्रम न विसरणारा असा ठरलेला आहे, कारण आमचे प्रतिनिधी गणेश खराट यांनी फक्त मला सांगितलं का असा असा कार्यक्रम आपल्याला आयोजित करायचा आहे, मी करू का? मी म्हटलं ठीक आहे करा। पहिल्यांदा माझ्या 34 वर्षाच्या आयुष्यात 3 दिवस अगोदर माझा वाढदिवस साजरा होत आहे। त्याचं खरं कारण गणेश खराट आहे, तर मी त्यांचेही आभार व्यक्त करतो। माझ्यासोबत इथं आलेले आमच्या नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस दिनेश पंत ठोंबरे सर, माझे सहकारी अमित कबाडे व या भागातील माजी सभापती नगरसेविका शीतलताई माळोदे, गणेश भाऊ यांचे मी आभार व्यक्त करतो। शाळेमध्ये आम्ही पण होतो, 1ली ते 10वी शाळेत होतो, नंतर कॉलेज केलं, नंतर मास्टरसाठी डिग्री घेतली। शाळेमध्ये झाड लावणं किती महत्त्वाचं आहे हे आज आम्हाला कळतंय। त्यावेळेस सांगायचं तर आम्ही तुमच्यासारखे समोर बसलेला असायचो, प्रत्येक पाहुणे यायचे झाडं लावा, झाडे जगवा, तेव्हा काय वाटायचं नाही। पण ज्यावेळेस मोठे झालो तर आपण रस्त्याने जाताना आपल्याला सावली लागते, सावली शोधतो आणि मग आपण बघतो रे ते झाडच नाही, आपण ते झाड लावलं असतं तर आज आपल्याला सावली मिळाली असते। म्हणून
प्रत्येकाने एक तरी झाड लावावं असं प्रत्येक मान्यवरांनी आपल्या बोलण्यातून सांगितलेलं आहे. तर आपणही मी विनंती करतो की प्रत्येकाने एक झाड तरी आपल्या वाढदिवसानिमित्त लावावं, जेणेकरून पुढच्या 15-20 वर्षानंतर जेव्हा आपण मोठे होऊ तर आपण अभिमानाने आपल्या मुलांना, आपल्या पालकांना किंवा आपल्या नातेवाईक मित्रांना सांगू शकतो की हे झाड मी लावलं होतं आणि आज काळाची गरज आहे झाड लावणं. कारण ज्या नाशिकमध्ये थंड हवेचं ठिकाण नाशिक समजलं जायचं त्या उष्णतेचं शहर झालेलं आहे आणि या शहरामध्ये आज आपला एप्रिल महिना चालू आहे आणि 40च्या वरती तापमान आहे. जे फक्त मे मध्ये शेवटच्या 15 दिवसात तापमान असायचं ते आता सध्या मार्च एप्रिल मध्ये झालेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मोठे व्हाल 5-10 वर्षांनी त्यावेळेस हा 40चा पारा जर 50 वर गेलेला असेल तर तुमचं आयुष्य अवघड होईल. त्यामुळे वृक्षारोपणाचा हा संदेश आपण आज या निमित्ताने देत आहोत. दुसरी गोष्ट, जर पत्रकारितामध्ये जर तुम्हाला पुढे करिअर करायचं असेल तर आजपासूनच प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्ही जे शिक्षण घेताय, तुम्ही रस्त्याने जाताय आणि घरापर्यंत येताय, शाळेपर्यंत येताय, तर येताना किती गोष्टी रस्त्यात लागताय हे तुम्हाला जर विचारलं तर तुम्हाला पटकन सांगितलं पाहिजे का 100 मीटरवर किराणा दुकान आहे, पुढे गेल्यावर मेडिकल आहे, त्या मेडिकलचं नाव काय, फक्त मेडिकल नाही पण त्या मेडिकलचं नाव काय, या छोट्या गोष्टी जर तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आरती इथे उपस्थित तसेच दिनेश पंत ठोंबरे सर, त्यानंतर शीतलताई माळोदे, गणेश भाऊ माळोदे, अतुल दादा होते. ध्येय निश्चित इतकी पक्की होती की सर्वात पुढे साधारण 10 मीटर भालाखाली फेकला आणि भारतासाठी सुवर्णपदक मिळवलं. एखाद्याने आपला रिपोर्ट ऐकून 2 वर्षापूर्वीच उद्योग सोडून दिला असता, कारण त्यांना रेल्वे क्लास 1 ऑफिसरची चांगली नोकरी होती, सैन्यात पण त्यांची नोकरी होती. जाऊ द्या, पगार तर मिळतोय ना, अशा भावनेतून जर त्यांनी काम केलं असतं तर आजही भारताला भालाफेकीमध्ये सुवर्णपदक मिळालं नसतं. असं तुम्ही सगळ्यांनी एक ध्येय निश्चित करा. कितीही अडचणी आल्या, कितीही तुम्हाला परिस्थितीने साथ दिली नाही, पण तुम्ही आतून जर गंभीर असाल तर सगळ्या परिस्थितीवर मात करता येते तुम्हाला. कंटाळले असेल भाषणाला, नाही ना? दक्ष न्यूज चॅनलचे आपले संचालक तथा संस्थापक श्री करणसिंग बावरी सर यांचा आज या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल आपल्या शाळेमध्ये वाढदिवस साजरा होत आहे. वाढदिवस खरा आपण बघतोय की प्रत्येकाची वाढदिवस करण्याची पद्धत वेगवेगळी असते, पण हा वाढदिवस सरांनी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे शाळेमध्ये वृक्षारोपण साजरा करून या ठिकाणी सर वाढदिवस साजरा करता, ही आपल्या प्रत्येकासाठी खूप अभिमानाची गोष्ट असली पाहिजे. आज 21 तारखेला सरांचा वाढदिवस आहे. मी त्यांना ॲडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. त्यांचं पुढील आयुष्य आरोग्यदायी सुखा समृद्धीचं जावं अशी मी त्यांना शुभेच्छा देते. तसेच आज हा वाढदिवस खरंच आपल्या सगळ्यांना एक आदर्शाचा वाढदिवस आहे. आपण बघतोय की आता ऊन किती वाढलंय, किती प्रमाणात 40 अंशाच्या वरती पारा गेलाय. प्रत्येक विद्यार्थिनींना मला असं एक सांगावंसं वाटतं की प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कमीत कमी 1 झाड तरी लावलं पाहिजे. लावाल ना सगळे? नक्की एक झाड तरी लावलं पाहिजे. एवढं वातावरण तापतंय, एवढं मोठ्या प्रमाणात वातावरण तापतंय तर मला असं वाटतं प्रत्येकाने 1 झाड तरी लावलं पाहिजे. मागे माझी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला सर, तुम्हाला माहिती आहे, जवळपास 79-80ची बॅच होती. तर त्यांनी सांगितलं की शाळेच्या आजूबाजूला जे मोठे झाडं दिसत आहे ते आम्ही लावलेले. शाळेच्या आजूबाजूला जे मोठे झाडं दिसत आहे हे सगळं त्यांनी लावलेलं. तुम्ही सुद्धा कधी जर शाळेत आल्या तर तुम्हाला तुमचं झाड दिसलं पाहिजे. तुम्ही जर त्याच्या जरी आजूबाजूला जे झाड लावलं तर तुम्हाला त्याची आठवण झाली पाहिजे तर मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हे झाड लावलं आहे. या निमित्ताने एवढंच सांगते की नक्की तुम्ही. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.